नमस्कार, मी प्रतिभा चंद्रन आणि तुम्ही बघत आहात नवराष्ट्राचं विशेष बुलेटिन नवराष्ट्र न्यूज रूम। या बुलेटिन मध्ये आम्ही तुमच्या समोर 10 महत्वाच्या बातम्या ज्या आमच्या डिजिटलच्या टीमला चांगल्या वाटतात, रोचक आणि रंजक वाटतात, ज्या तुमच्यापर्यंत पोहोचवाव्या अशा वाटतात, त्या तुमच्या समोर घेऊन येत असतो। आज मुंबईच्या न्यूज रूम मधून माझी सहकारी दीपाली नाफडे आमच्या डिजिटलच्या टीम सोबत या बातम्या तुमच्यापर्यंत घेऊन येते। दीपाली, काय म्हणते आपली टीम? कुठल्या महत्वाच्या बातम्या आहेत? कारण बरेचसे रंजक व्हायरल व्हिडिओ सुद्धा आहेत, काही आंतरराष्ट्रीय बातम्या आहेत, सोन्याच्या भावाबद्दलची बातमी आहे, अनेक महत्वाच्या बातम्या या बुलेटिन मध्ये आहेत। दीपाली, नमस्कार, मी दीपाली नाफडे। नवराष्ट्राच्या टॉप 10 न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। आज सगळ्यात महत्वाची न्यूज म्हणजे राज्यातील 903 निर्णय जे आहेत, योजना रद्द करण्यात आलेल्या आहेत आणि फडणवीस सरकारने हा निर्णय का घेतला आहे याबाबत आपण जाणून घेऊया। श्वेता, काल महाराष्ट्र सरकारने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे। त्यामध्ये त्यांनी 903 प्रशासन मान्यता होती ते रद्द केलेले आहेत योजना। त्या ह्याच्यासाठी रद्द केल्यात की 3 वर्ष झाले ते रखडलेले आहेत, त्या कोणतेही मार्ग लागलेले नाही। त्यामुळे त्यांनी 903 योजना रद्द करण्याचा निर्णय घेतला। हा निर्णय रद्द केल्यामुळे काही नवीन योजनाही येऊ शकतात आणि काही ज्या रखडलेल्या आहेत योजना त्या मार्गीही लागू शकतात, म्हणून देवेंद्र फडणवीसांनी हा महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे। त्याबाबत नंतर दुसरी महत्त्वाची बातमी ती विजय मल्ल्याची जी बातमी आहे ती अशी आहे की 9,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त त्यांच्यावर आरोप होता की त्यांनी कर्ज घेतलं होतं, ते फेड केलेलं नाहीये आणि त्यावरती त्यांनी एक विधानही केलंय की भारतामध्ये पुन्हा का येत नाही यावरती त्यांनी विधान असं म्हटलंय की त्यांनी मी फरार म्हणू शकतो, तुम्ही मला फरार म्हणू शकता, मी पळून गेलेलो नाहीये। जर तुम्हाला मला फरार म्हणायचं असेल तर तुम्ही ते करू शकता, पण या चोरी कुठे आली असं त्यांनी थेट सवाल उपस्थित केलेला आहे। तर तिसरी अशी महत्वाची बातमी की आज पंतप्रधान मोदी यांनी चिनाब पुलाचं उद्घाटन केलेलं आहे। ते जम्मू काश्मीरमध्ये आहे चिनाब पूल। हा पूल जगातील सर्वात मोठा रेल्वे पूल असणार आहे। चिनाब नदीपासून जवळपास 360 मीटर पासून लांबी असणार आहे त्या पुलाची। तसेच आपला श्रीनगर ते कटार हा आपला वेळ देखील वाचणार आहे। त्या पुलावरून जायचं असेल तर 3 तासाचा प्रवास असणार आहे, जो आपल्याला 6 तास लागत होते त्या रेल्वे पुलावरून जाण्यासाठी। आणि शेवटची महत्वाची बातमी म्हणजे डिनू मोरियाचा पुन्हा अडचणीमध्ये वाढ झालेली आहे। आज त्याच्या घरावरती ईडीने छापेमारी केलेली आहे। मिठी नदी प्रकरणामध्ये जे गाळ काढायचं तंत्रज्ञान होतं त्याच्यावरती ईडीने आज पुन्हा छापेमारी केलेली आहे। थँक्यू श्वेता। याशिवाय सर्वात दुसरी महत्वाची बातमी अशी आहे की सध्या आरबीआयने रेपो रेट हे कमी केलेले आहेत आणि याबाबत आपल्याला सांगणार आहे हर्षदा। खरं तर सामान्य माणसांना दिलासा देणारी ही सर्वात मोठी बातमी आहे। आज सकाळी रिझर्व्ह बँकेने रेपो रेट हा कमी केला आहे। पूर्वी रेपो रेट हा 6 इतका होता, आता त्यामध्ये 0.50% इतकी कपात करण्यात आली आहे। त्यामुळे आता रेपो रेट हा 5.50% इतका असणार आहे आणि त्यामुळे कर्ज स्वस्त होऊ शकतात आणि जर कर्ज स्वस्त झाले तर EMI देखील स्वस्त होऊ शकतात। त्यामुळे सामान्य नागरिकांना आता बऱ्यापैकी दिलासा मिळाला आहे। यासोबतच दुसरी महत्वाची बातमी आहे ती अशी की रेपो रेट मध्ये कपात झाल्यामुळे शेअर मार्केटमध्ये आपल्याला आज तेजी दिसून आली। आज सकाळी ज्या वेळेला आरबीआयचा रिपोर्ट यायचा होता त्यावेळेला शेअर बाजार हा मंद गतीत होता, मात्र आरबीआयचा रिपोर्ट आणि रेपो रेट मधली कपात ज्या वेळेला जाहीर झाली त्यानंतर निफ्टीने विक्रमी उच्चांक गाठला आहे आणि त्यामुळे अनेक शेअर्स जे आहेत ते वधारले आहेत आणि शेअर मार्केट सुद्धा वधारलं आहे। यासोबतच तिसरी महत्वाची बातमी आहे, आज पुन्हा एकदा सोन्याच्या दरांमध्ये वाढ झाली आहे। काल म्हणजेच गुरुवारी 24 कॅरेट आणि 22 कॅरेटच्या सोन्यावर आज प्रति तोळा 500 इतक्या रुपयांची वाढ झालेली आहे। थँक्यू हर्षदा। त्यामुळे तुम्ही शेअर बाजारमध्ये कोणती गुंतवणूक करत असाल तर थोडाफार विचार करावा आणि त्यानुसार ती गुंतवणूक करावी। आणि त्यापुढची बातमी ही आहे, आज 6 जून आहे आणि आपल्या महाराष्ट्राची देवता अर्थात शिवराय यांचा आज सोहळा असतो। त्यामुळे रायगडावरती आजचा हा सोहळा कसा झाला आहे याबाबत तृप्ती आपल्याला सांगणार आहे। नक्कीच शिवरायांचा आज 352वा राज्याभिषेक सोहळा आज पार पडतोय। खरं सांगायचं तर दयतेचा राजा अशी जरी शिवरायांची ओळख असली तरी त्यांना राज्याभिषेकासाठी बराचसा संघर्ष करावा लागला होता। याचं कारण म्हणजे शिवरायांना कुठल्याही गोष्टी वारसा हक्काने मिळालेल्या नव्हत्या, त्या त्यांनी स्वतः मिळवलेल्या होत्या।
होत्या आणि कमी वयातच एवढं मोठं राज्य सांभाळणाऱ्या ही व्यक्ती असल्यामुळे अनेक हिंदूंना ते मान्य नव्हतं आणि त्याच्यामुळे राज्याभिषेकासाठी बराचसा संघर्ष देखील महाराजांना करावा लागला होता. शिवाजी कोण होता या पुस्तकामध्ये गोविंद पानसरे यांनी असं सांगितलंय की जो 6 जूनचा आपला राज्याभिषेक होतो तो गागा भट्ट यांनी महाराजांना करवून दिला होता आणि त्याच्यानंतर 3 महिन्याने पुन्हा एकदा महाराजांचा राज्याभिषेक करण्यात आला होता. म्हणजे स्वराज्याच्या या थोरल्या धन्याचा एकदा नाही तर 2दा राज्याभिषेक करण्यात आला होता. त्याच्या पुढची बातमी अशी आहे की यंदा नालेसफाईसाठी खूप उशीर झाला आहे आणि याच पार्श्वभूमीवर आता मिठी नदीतला जो गाळ साचला आहे तो दिवा परिसरात राहणाऱ्या नागरी वस्तीत टाकण्यात आला आणि या सगळ्यामुळे या नागरी वस्तीमध्ये रोगराई जंतूंचं प्रमाण वाढलंय आणि यामुळे नागरिकांच्या आरोग्यावरती मोठ्या प्रमाणात परिणाम होताना दिसून येतो आणि या सगळ्याच गोष्टीला पालिका कुठलीही ठोस पावलं उचलत नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये संतापाचं वातावरण आहे. थँक्यू तृप्ती. आज खरं तर शुक्रवार आहे आणि अनेक गंभीर न्यूज आपण वाचत असतो किंवा आपल्या डोक्यामध्येही अनेक टेन्शन्स असतात, पण शुक्रवार आल्यानंतर आपण मनोरंजनाकडे जास्ती वळतो आणि हेच सगळ्यात जास्ती महत्वाचं आहे. या शुक्रवारी हाऊसफुल 5 थिएटरमध्ये रिलीज झालाय आणि त्याचा रिव्ह्यू कसा असणार आहे जेणेकरून तुम्ही शनिवारी आणि रविवारी जाऊन तो चित्रपट पाहू शकता, याबाबत आपल्याला सायली सांगणार आहे. सायली. हाऊसफुल 5 हा आजच चित्रपट रिलीज झालाय आणि या चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळतोय प्रेक्षकांचा. प्रेक्षक हा चित्रपट ब्लॉकबस्टर आहे असं म्हणतायत. अक्षय कुमारने आणि 20 कलाकारांनी अफलातून कॉमेडी आणि त्यांचा अभिनय खूप जबरदस्त केलाय आणि हा चित्रपट सकाळी शो असताना हाऊसफुल झाला होता आणि नक्की त्याचे पुढचे शो सुद्धा हाऊसफुल होतील अशी अपेक्षा आहे आणि हा चित्रपट नक्कीच ब्लॉकबस्टर बनेल अशी चाहत्यांची इच्छा आहे. हाऊसफुलचे आधीचे 4 जे भाग होते ते सुद्धा खूप चालले होते आणि हाऊसफुल चित्रपटाने आता पुन्हा एकदा कमाई करायला सुरुवात केलेली आहे. यानंतर आपण वळूया टेक न्यूजकडे. आपण आपल्या नेटवर्कच्या बाबतीत नेहमी विचार करून निर्णय घेत असतो, पण सध्या VR युजर्ससाठी खूपच महत्वाची बातमी आहे आणि या बाबतीत नुपूर आपल्याला बातमी देणार आहे. नक्की. वी युजर्सची चिंता आता वाढली आहे. कंपनीवर एकूण 30,000 कोटींची थकबाकी बाकी असून ही थकबाकी माफ करण्यासाठी कंपनीने मागेच कोर्टात एक याचिका दिली होती. मात्र सर्वोच्च न्यायालयाने ही याचिका फेटाळून लावली. त्यानंतर आता कंपनीने थेट भारत सरकारच्या दूरसंचार विभागाकडे विनंती करत एक निवेदन सादर केले आहे. यामध्ये त्याने स्पष्ट सांगितले आहे की लवकरच जर सरकारकडून कंपनीला कोणती मदत मिळाली नाही तर 2026 नंतर कंपनीला आपले कामकाज सुरू ठेवणे अशक्य होईल आणि असे खरंच झाले तर 20 कोटी ग्राहकांवर याचा परिणाम झाल्याचे आपल्याला दिसून येईल. यासहच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर खूप जास्त व्हायरल होत आहे. व्हिडिओ थायलंडचा असून एका हत्तीने कन्व्हिनियन्स स्टोअरमध्ये एंट्री घेतल्याचे दिसून आले. हत्ती भुकेने व्याकुळ झालेला हत्ती जेव्हा कन्व्हिनियन्स स्टोअरमध्ये जातो तेव्हा तिथले स्नॅक्स बघून तो खूप आनंदी होतो आणि ते स्नॅक्स खाऊन तो त्याची पोटाची भूक शमवतो. यानंतर हत्तीला हे कन्व्हिनियन्स स्टोअरचे स्नॅक्स इतके आवडतात की आपल्या सोंडेत तो स्नॅक्स पकडून इथून बाहेर पडतो आणि हाच व्हिडिओ सध्या चर्चेचा विषय बनत आहे. आपण नवराष्ट्रवरती नेहमीच वेगवेगळ्या बातम्या तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो आणि अशाच बातम्या तुम्हाला अजून वाचायच्या असतील तर तुम्ही नवराष्ट्र.com वरती क्लिक करा. धन्यवाद दीपाली. तर या होत्या मुंबईच्या आमच्या टीमनी तुमच्यापर्यंत आणलेल्या टॉप 10 बातम्या. तुम्ही या बातम्या बघत होतात. यामध्ये अनेक रंजक बातम्या आहेत, काही तुम्हाला अतिशय उपयोगी पडतील अशा बातम्या आहेत, जसं की सोन्याचे भाव कसे गगनाला भिडलेले आहेत त्याबद्दलच्या बातम्या आहेत. तुम्हाला नेमकं काय वाटतं या बुलेटिन बद्दलची तुमची प्रतिक्रिया आम्हाला जरूर कळवा. चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमच्या बुलेटिनला लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.